जय जिनेंद्र. मी मोनिका शहा. हॅशटॅग युनिकच्या हिरकण्या या कार्यक्रमात आज आपल्यासोबत एक अशी हिरकणी आहे की जिच्या परिचयानंतर डोंट जज एनी बुक बाय इट्स कव्हर हे वाक्य खरे ठरते. एखाद्याच्या मनात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. त्याप्रमाणे आमच्या पोटातून मनात घर करणारी आमची मैत्रीण सौ आरती आशिष शहा बरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. आरती, मला माहित आहे की तू लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा छोट्याशा खेड्यात लहानाची मोठी झालीस. तुझ्या लहानपणाच्या ग्रामीण जीवनशैलीबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. ओके भाभी. आमच्या घरात आम्ही आई वडील आणि 7 बहिणी राहत होतो. त्यात माझा 3रा नंबर. माझे माहेरचे नाव सीमा माणिकचंद देवधारे. ग्रामीण भाग असल्यामुळे सोयी सुविधा कमी होत्या, पण आम्ही सगळे मिळून खूप आनंदाने राहत होतो. घरात आम्ही सगळे मिळून पायलीने उन्हाळी पदार्थ करत होतो. पिण्याचे पाणी आडातून शेंदून भरत होतो आणि वापरायचे पाणी लांब हापशावरून आणावे लागायचे. आम्ही बहिणी साखळी करून खेळत मेळत पाणी भरत होतो. घरापासून साधारण 2 किलोमीटर लांब आमचे स्वतःचे शेत होते. तिथे ऊसाची लागवड, खत घालणे, लसूण पेरणी ही कामे आम्ही सहजपणे हौस म्हणून करत होतो. आरती, ग्रामीण जीवनशैली तशी कठीणच असते, पण तुझ्या अनुभवातून आणि सांगण्यातून तू किती सहजपणा आणलास. तू तुझ्या आई वडिलांबद्दल आम्हाला सांग ना. हो भाभी, आमची आई खूप हुशार आहे. ग्रॅज्युएट झाली आहे. घरची परिस्थिती सदन होती, पण तिचे शिक्षणाचा उपयोग म्हणून आणि आवड म्हणून अनेक वर्षे 1ली ते 10वी पर्यंतच्या ट्युशन घ्यायची. आता ती घरगुती साड्यांचा बिझनेस करते. अर्थातच आम्हालाही अभ्यासात तिचे मार्गदर्शन असायचे. आम्ही एवढ्या 7 बहिणी असूनही आमच्यावर कधी तिने कामाचा लोड टाकला नाही. आई वडील दोघेही स्वभावाने मायळ आणि शिस्तप्रिय कडक होते. त्यांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिले नाही. वडील MA BEd आहेत. सुरुवातीला काही वर्ष अकलूजला प्रोफेसर म्हणून जॉब करत होते. पुढे तांदुजाला पूर्ण वेळ स्वतःची शेती करू लागले. त्यांनी आम्हा 7ही बहिणींची यथायोग्य पद्धतीने शिक्षण आणि लग्न केली. अजूनही दोघेही आनंदाने आम्हा सर्व बहिणींचे माहेर पण करतात आणि आम्ही बहिणीही कधीच त्यांना मुलगा नाही याची उणीव भासू दिली नाही. 7ही जावई त्यांना अगदी मुलाप्रमाणे आहेत. वा, खूप छान. खूपच छान आहेत ग तुझे आई वडील. आता तुझ्या शालेय जीवनाबद्दल पण आम्हाला सांग. माझं शिक्षण 10वी पर्यंत झाले. शाळेत असेपर्यंत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असायचा. मला खेळाची खूप आवड होती. खो खो, कबड्डी, गोळाफेक, लंगडी, लेझीम अशा मैदानी खेळात मी अग्रेसर होते. स्लो सायकल स्पर्धेत बक्षीसही मिळवले. सगळ्या गॅदरिंग सहलीमध्ये माझा सहभाग असायचा. शाळेत आणि घराजवळ भरपूर मित्रमैत्रिणी होते. त्यामुळे बालपण खूप आनंदात गेले. ग्रामीण भाग असल्यामुळे मनोरंजनाची साधने कमी होती, पण गावातील पहिला टीव्ही आमच्या घरी आला आणि दर रविवारी रामायण, महाभारत सारख्या मालिका आम्ही आमच्या घरी गावातील सर्व लहान थोर मिळून बघायचो. प्रवास म्हणलं म्हणजे वर्षातून एकदा यात्रेला जाणे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आईच्या आजोळी जाणे. खूप साधं जीवन होतं, पण खूप छान भरभरून जगलो आम्ही. भारीच. तुझे ऐकून मला तर माझंही बालपण आठवलं. 10वी नंतर लगेचच तुझं लग्न झालं का मग? हो, 10वी नंतर 2 वर्षांनी माझे लग्न झाले आणि मी पंढरपुरात आले. पण तुझ्या लग्नानंतरची मग आम्हाला ओळख करून दे की. हो भाभी. लग्नानंतर सासू सासरे, धाकटे दीर आणि आम्ही दोघे असे 5 जण होतो. पुढे मला एक मुलगी रिया आणि एक मुलगा यश अशी 2 मुले झाली. रिया BCA झाली आहे आणि यश कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा करत आहे. आता माझ्या लग्नाला 23 वर्ष झाली आहे. सध्या शहा फूड्स नावाने मी माझ्या फूड प्रोडक्टचा व्यवसाय करते. होय, तुझे फूड प्रोडक्ट्स खूप छान असतात. तुला हा व्यवसाय सुरू करावा असं का वाटलं? 2020 मध्ये लॉकडाऊन चालू झाले. सगळेजण आपापल्या घरात बंदिस्त होते. या काळात लॉकडाऊनमुळे आमच्या शेजारी असणाऱ्या मॅटर्निटी होम मध्ये पेशंटच्या नातेवाईकांना प्रवास करणे वगैरे या गोष्टी फार कठीण होत्या. आजूबाजूला नाश्त्याची, जेवणाची काही सोय नव्हती. त्यावेळी मी पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना गरम पाणी, चहा, नाश्ता, साधं जेवण असं करून द्यायला सुरुवात केली.
त्यावेळी माणुसकी जपण्यासाठी हा उपक्रम चालू केला. कोणी कधी काही पैसे दिले तर घेतले आणि कोणी नाही दिले तरी मला कधी खंत वाटली नाही. थोडक्यात स्वार्थ परमार्थ दोन्ही साधले गेले आणि माझ्या आयुष्याला एक नवी दिशा गवसली. आरती, खूप छान कार्य घडलं तुझ्याकडून. माणुसकी जपण्यासाठी तू चालू केलेला उपक्रम आज एक छान व्यवसाय म्हणून नावारूपास आलाय. अगदी तुझे पदार्थ तर खूप चविष्ट असतात आणि त्याला मागणीही भरपूर आहे. तू आधीपासूनच हे सगळे पदार्थ करत होतीस का? तुला येत होतं आधीपासून सगळं? मुळात मला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आणि पाककलेची आवड आहे, पण मी हे कधी कुकिंग क्लास केलेला नाही. लग्नाआधी मला रोजचा स्वयंपाक येत होता. लग्नानंतर मी जुने नवीन पदार्थ शेजारी पाजारी बघून आणि सासूबाईंकडून शिकले. माझ्या कामाचा उरक दांडगा आहे. सहजपणे मी 50 माणसाचा स्वयंपाक करू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे केक, कैरीचे लोणचे, लिंबाचे लोणचे असे पदार्थ मी आवड म्हणून घरी खायला करते. ते मी कधीही विकत आणत नाही. कोणताही पदार्थ करताना माझा गोंधळ उडत नाही. आता तुझ्या व्यवसायाबद्दल आम्हाला डिटेल सांग. हो. लॉकडाऊनमध्ये हातात असलेल्या मुबलक वेळेचा सदुपयोग करायचे ठरवले आणि गरजूसाठी मदत म्हणून आणि बाकी लोकांसाठी आवड म्हणून योग्य दरात मी व्यवसाय चालू केला. पहिल्यांदा मला ढोकळ्याची ऑर्डर आली. नंतर पातळ पोह्याचा चिवडा, चुरमुऱ्याचा चिवडा, मक्याचा चिवडा अशी चिवड्यांची ऑर्डर आली. उपीट, पोहे, शेवायचं उपीट, शिरा अशा नाश्त्यांच्या पदार्थांची पण ऑर्डर येऊ लागल्या. वडापाव, कच्ची दाबेली, सामोसा, चकली, रेशमी वड्या म्हणजे सुरळीच्या वड्या, मोतीचूर वड्या, बालुशे अशा अनेक पदार्थांची मला भरपूर ऑर्डर असते. वेगवेगळ्या सणानुसार विशेष पदार्थांची ऑर्डर असते. अरे वा, यातले बरेच पदार्थ मी खाल्लेले आहेत बर का. तुझ्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे. हे सगळं तू घरातच करतेस का हाताखाली कोणी मदतनीस आहे तुझ्या? हो, मी हे सगळं घरातच करते. माझे पती, माझे मुले मला सगळी मदत करतात. सासूबाई होत्या तेव्हा त्याही भरपूर मदत करायच्या. पती सर्व ठोक आणि किरकोळ सामान आणून देतात. यासाठी लागणारी गिरणी, मोठी भांडी यासारख्या वस्तू त्यांनी मला आणून दिल्या. माझ्यासोबत माझा परिवार आहे, त्यामुळे माझ्या हाताखाली कोणालाही मदतनीस म्हणून नेमण्याची मला अजूनही गरज वाटली नाही. एकीचे बळ आणि मिळते फळ ही म्हण तुझ्या परिवारासाठी आणि तुझ्यासाठी अगदी चपकल लागू होते बघ. सगळं घरातच करतेस, मग तुला छोट्या प्रमाणात ऑर्डर्स येतात का? हो, छोट्या मोठ्या दोन्ही प्रकारच्या ऑर्डर्स मला येतात. छोट्या म्हणजे कमीत कमी 30 वडापाव, दाबेली, समोसा अशा ऑर्डर मी घेते आणि मोठ्या म्हणजे 100 समोसे, 200 दाबेली, 7 ते 10 किलो ढोकळा, चकली, 3 किलो चकली अशा ऑर्डर्स घेते. माझी शेंगाची पोळी प्रसिद्ध आहे. एका वेळी कमीत कमी 30 ते 35 पोळ्यांची ऑर्डर येते. दिवाळीच्या सर्व फराळांचा पदार्थ मला ऑर्डर येतात. त्यात शेव, खारी शंकरपाळ्या, गोड शंकरपाळ्या, तिळाच्या करंज्या, बाकूर करंजी, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे, माझी स्पेशल घरच्या भाजणीची चकली या सगळ्या पदार्थांचा भरपूर ऑर्डर्स मला येतात आणि मी वेळेत पूर्ण करून देते. भारीच की. आणि या सगळ्याची तू जाहिरात कशी केलीस? सुरुवातीला व्हॉट्सअप स्टेटसला वर टाकले, लगेच ऑर्डर सुरू झाल्या. माझ्या मैत्रिणी मला भरपूर सपोर्ट केला आणि लोकांना माझ्या हाताची चव खूप आवडली. त्यामुळे एकमेकांकडून एकमेकांना कळत गेले आणि आपोआपच माझी प्रसिद्धी झाली. पंढरपूरमधील नामांकित आर्यन पब्लिक स्कूल मधील समर कॅम्पसाठी दरवर्षी मला 200 कच्चे दाबेली आणि 5 ते 7 किलो ढोकळ्याची ऑर्डर असते आणि सकाळी 9 वाजता पोहोचते. पंढरपुरात अनेक नामांकित डॉक्टर्स माझ्याकडून पदार्थ घेतात. माझी स्पेशल भाजणीची चकली, मेथीचे पराठे सोलापूर, बार्शी, पुणे आणि थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली. वाह, जबरदस्त. फक्त 3 वर्षे या इतक्या कमी काळात तू गरुड झेप घेतलेली आहेस आणि मुख्य म्हणजे इतके कष्ट करूनही तुझे पाय जमिनीवर आहेत आणि यशाच्या पायऱ्या चढत असताना सुद्धा तू म्हणजे जमिनीवर पाय आहेत काय, डाऊन टू अर्थ. पण जबरदस्त, म्हणजे खूप छान वाटलं तुझं सगळं ऐकून. मला वाटतं तुझ्या या सगळ्याचं म्हणजे तुझ्या या यशाचं, तुझ्या कष्टाचं सगळ्याचं गमक तुझ्या ग्रामीण जीवनशैलीमध्ये आहे. पण एवढं सगळं तुझं ऐकल्यावर तुझं कर्तृत्व म्हणायला हरकत नाही. मला माहीत असूनही तुझ्या आयुष्यातील तुझ्या आजारपणाचा
आणि मोठ्या कठीण काळाचा उल्लेख करायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण खरं सांगू का, फिनिक्स पक्षी जसा राखेतून उंच भरारी घेतो तशी तू घेतलीये, आणि म्हणून तुझ्या परवानगीनं मी तुझ्या त्या कठीण काळाचा उल्लेख करते. तब्बल 13 वर्षे सिव्हिअर संधिवाताला तोंड दिलं आशिष भाईंनी, आणि तुझ्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेल्या सेवा शुश्रूषेबरोबर योग्य औषधोपचारामुळं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या पॉझिटिव्ह विल पॉवरमुळं पूर्ण बरी झालीस. स्वकष्टाने आनंदी जीवन जगत आहेस. हॅट्स ऑफ यू डिअर. अशी ही आमची कष्टाळू आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांना न डगमगता तोंड देणारी धैर्यशील युनिक हिरकणी. अशाच नवनवीन #युनिकच्या हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.